नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहतोय TV9 मराठीचा वेब एक्सप्लेनर। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला धार्मिक महत्त्व तर आहेच, मात्र या मंदिराच्या इमारत स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना म्हणून देखील ओळखलं जातं। मंदिराची 5 शिखरं जशी या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात, तसाच या सगळ्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा घटक म्हणजे गरुड मंडप। पूर्वीच्या काळी या सगळ्या गरुड मंडपाच्या ठिकाणी एक गरुडच्या आकाराचा चौतरा होता, ज्यावर अंबाबाईची पालखी ज्या वेळी कोल्हापूरमध्ये नगर प्रदक्षिणेला जायची आणि ही पालखी आणि नगर प्रदक्षिणा संपून पालखी पुन्हा मंदिरामध्ये यायची, त्यावेळी अंबाबाई याच चौतऱ्यावर काही वेळ विसावा घ्यायची आणि त्यानंतरच मंदिरामध्ये पुन्हा जायची, अशा पद्धतीची एक आख्यायिका सांगितली जाते। पूर्वीच्या काळी या सगळ्या गरुडाच्या आकाराचा असणारा मंदिर परिसरातील चौथरा उघड्यावर होता, मात्र करवीर संस्थानचे तत्कालीन दाजी पंडितराव यांनी या चौतऱ्याभोवती एक मंडप घातला, जो संपूर्णतः सागवानी लाकडाचा होता आणि नंतरच्या काळामध्ये हा गरुड मंडप म्हणून देखील ओळखला जाऊ लागला। याच गरुड मंडपामध्ये नंतर अंबाबाईचे काही धार्मिक विधी देखील पार पडत होते, ज्यामध्ये कुमकुमार्चन सोहळा असेल, त्याचबरोबर नवरात्रोत्सवाच्या आधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देवीच्या दागिन्याची जी काही स्वच्छता केली जाते ती देखील याच मंडपामध्ये केली जात होती। मात्र गेल्या काही वर्षापासून या सगळ्या मंदिर परिसरात असणाऱ्या गरुड मंडपाच्या लाकडांना घरघर लागलेली होती। पाण्यामुळे असेल किंवा पावसामुळे असेल, या सगळ्या गरुड मंडपाच्या लाकडाची पडझड देखील झालेली होती। जवळपास 150 ते 200 वर्ष हा गरुड मंडप अंबाबाईच्या या चौथऱ्याला सेवा देत होता। मात्र ही सगळी पडझड सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा गरुड मंडप उतरवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता आपण बघतोय की हा संपूर्ण गरुड मंडपची इमारत जी आहे ती पूर्णतः उतरून घेण्यात आलेली आहे। अंबाबाईचा हा नवरात्रोत्सव अवघ्या 3 ते 4 दिवसांवर आलेला आहे आणि असं असताना हा सगळा मंडप जो आहे तो उतरून घेण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची दुर्घटना या सगळ्या नवरात्रोत्सव काळामध्ये घडू नये, कारण लाखो भाविक या सगळ्या मंदिर परिसरामध्ये नवरात्रोत्सव काळात येत असतात आणि म्हणूनच तातडीने ही कार्यवाही जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या नवरात्रोत्सव काळामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गरुड मंडपाचं महत्त्व होतं ते अबाधित राहावं, यासाठी यावर्षी या सगळ्या गरुड मंडपाची प्रतिकृती या चौथऱ्याच्या ठिकाणी उभारणी केली जाणार आहे आणि या सगळ्या गरुड मंडपाचं प्रत्यक्ष काम जे आहे ते वर्षभरामध्ये पुन्हा एकदा पूर्ण केले जाणार आहे। पूर्वी ज्या पद्धतीनं हा सगळा गरुड मंडप होता तशाच प्रकारचा गरुड मंडप पुन्हा एकदा या ठिकाणी उभा केला जाणार आहे। मात्र आपण बघतोय जसं महत्त्व अंबाबाईच्या मूळ मंदिराला आहे तसंच काहीसं महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्या गरुड मंडपाला देखील आलेलं होतं आणि हाच गरुड मंडप सध्या अंबाबाई मंदिर परिसरातून काढून घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या नवरात्रोत्सवात या ठिकाणी या गरुड मंडपाची प्रतिकृती जरी उभा केली जाणार असली तरी हा सगळा गरुड मंडप लवकरात लवकर पुन्हा तशाच प्रकारच्या पद्धतीने उभा करणं हे मंदिर समितीसमोर आव्हान असणार आहे आणि तशाच पद्धतीने मंदिर प्रशासन देखील कार्यवाही करताना पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।